संयुक्त पूर्व परीक्षा 2024चा पेपर झाला. बऱ्यापैकी पेपर सोपा आला, पण हा नेमकं जे काही अवघड प्रश्न आले ते कुठून आले, कसे आले, आपल्या काही बॅचेस झाल्या, त्या बॅचेस मधून किती प्रश्न आले, या संबंधित चर्चा करण्यासाठी हा सूर्य, हा जयद्रथ. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये. मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे सगळ्यांचं स्वागत करतो. बघा, आपण संयुक्त पूर्व परीक्षेसाठी मेनली एक नवीन बॅच लॉन्च केली होती, P2P म्हणजे प्रॅक्टिस टू पर्सिस, जी आपली काइंड ऑफ ऑनलाईन टेस्ट सिरीज होती. तर तीच आपली एकमेव कंटेंटची बॅच संयुक्त पूर्व परीक्षेसाठी होती. याच्या व्यतिरिक्त आपली एक अप्रोचची पण बॅच होती. अप्रोचच्या बॅचमध्ये सगळ्यांनी बघितलं, जे काय फीडबॅक्स आपल्याला मिळालेत त्याच्यामध्ये प्रचंड फायदा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी झालेला आहे. करंट अफेअर्सची पण आपली एक बॅच होती, जी करंट अफेअर्स रेग्युलर ज्याला आपण मंथली म्हणतो, त्यातून किती प्रश्न आले तेही आपण बघणार आहोत. तसं संयुक्त पूर्व परीक्षेचा विचार केला, करंट अफेअर्स जर सोडलं, चालू घडामोडी, तर बाकी सगळं जवळपास सोपं होतं. पण हे चालू घडामोडी नेमकं कुठून आलं या संबंधी आपण चर्चा करूया. तर चर्चा करत असताना सगळ्यात पहिले एक ब्रीफली तुम्हाला सांगतो की आपल्या जे काही वेगळे इनिशिएटिव्ह होते संयुक्त पूर्व परीक्षा म्हणा किंवा राज्यसेवेमधले, त्याच्यामधले टोटल आपल्याकडं या ठिकाणी मिळाले 49 प्रश्न, म्हणजे 49 प्रश्न आउट ऑफ 80 प्रश्न, कारण 20 प्रश्न हे मॅथ रिझनिंगचे असतात, राईट. तर त्या संबंधी चर्चा करत असताना एक एक सेक्शन आपण बघूया की कसे कसे कुठून कुठून प्रश्न आले ते आपण बघूयात. आता जर पूर्ण याच्यातून जर आपण विचार केला, म्हणजे आपलं एकदम P2P मध्ये एकदम लिमिटेड कंटेंट, कारण आपली जी भूमिका आहे किंवा आपला जो रोल आहे मेनली कंटेंटच्या बाबतीमध्ये आपण असं करतो, मिनिमम कंटेंट मॅक्झिमम रिफ्लेक्शन या तत्वावर आपल्या सगळ्या बॅचेस असतात, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन फ्रेंडली व्हावं आणि त्याला एक चांगलं कंट्रोल त्या कंटेंटवर मिळावं आणि त्यातला प्रश्न चुकला नाही पाहिजे. भले आपलं कधी कधी मग कमी प्रश्न त्यातून येतात, पण आपलं एवढं लिमिटेड आणि कमी कंटेंट असतं की ते तुम्हाला परीक्षेच्या आदल्या दिवशी पण रिवाइज करता येतं. आणि अगदी त्याच बेसिसवर आपण ही P2P ची म्हणजे प्रॅक्टिस टू पर्सिसची जी बॅच केली होती, त्या संबंधी जर विचार केला तर जिओग्राफीचे 10 पैकी 7 प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. हिस्ट्रीचे 4, हिस्ट्रीमध्ये त्यामुळे आपण कमी पडलोय असं म्हणायला काही हरकत नाही. पॉलिटीमध्ये आपल्याला जवळपास 11-15 पैकी एकदम लिमिटेड क्वेश्चन्स मधून हे रिफ्लेक्ट झालेले आहेत. त्यानंतर इकॉनॉमीचा विचार केला तर 7-15 पैकी इथेही आपल्याला अजून काम करता येऊ शकतं. आपण बेसिक जास्त कव्हर केलं नव्हतं. आपण हा विचार केला होता की बऱ्यापैकी लोक जे टेस्ट सिरीजची किंवा प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस करत असतात त्यांचं बेसिक चांगलं झालेलं असतं, त्यामुळं इकॉनॉमीमध्ये थोडं रिफ्लेक्शन कमी बघायला मिळालं. सायन्समध्ये आपल्याला खूप चांगलं मिनिमम क्वेश्चन्स मध्ये बघायला मिळालं, ते जवळपास 11-15 पैकी. आणि सगळ्यात महत्वाचं, करंट अफेअर्स एवढं अवघड येऊनही आपले 9 प्रश्न 15 पैकी करंट अफेअर्स मधून कसे आले ते आपण समोर बघूया. तर टोटल आपले होतात 49 आउट ऑफ 80 आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. जर आपण भूगोलाचा विचार केला तर भूगोलमध्ये 7-10 पैकी जे प्रश्न आलेत, तर आपण डायरेक्टली बघूयात ते प्रश्न कुठले आहेत काय. हा जो प्रश्न होता बघा, कोणत्या 2 नद्या दरम्यान पंजाब हिमालय आहे, आता त्याचं उत्तर होतं सिंधू आणि सतलज. तुम्ही बघा, डायरेक्टली आपण अशा प्रकारचा एक प्रश्न त्या ठिकाणी घेतलेला होता, ज्याच्यामध्ये जोड्या लावा, इथं पंजाब हिमालय होतं आणि इथं सिंधू ते सतलज. म्हणजे डायरेक्टली हा प्रश्न जशाच तसा आपल्याला पेपरमध्ये बघायला त्या ठिकाणी मिळतो. फक्त आपण जोड्या लावा घेतला, तिथं सेपरेट एक प्रश्न त्या ठिकाणी केला होता. आपण थोडंसं पेपर डिफिकल्ट येईल असं एक्सपेक्ट करून क्वेश्चन्स फ्रेम केलेले होते एकदम प्रेडिक्शनच्या आधारावर, पण झालं असं की पेपर खूप सोपा आला. तरीही असं आहे की त्यातूनही बरेचसे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. याच्यानंतर बघा, इतर माहितीमध्ये पण आपण ते सगळं दिलंच होतं की सतलज आणि इंडसच्या मध्ये पंजाब हिमालय आहे, हे पण आपल्या या ठिकाणी बघता येतं. पुढचा जर आपण प्रश्न बघितला, पुढचा प्रश्न बघा, हा उष्ण व कोरडे वारे जे आपण लू वाऱ्यांच्या संबंधामध्ये, तर आपण याला एवढं डिटेलमध्ये कव्हर केलं होतं की आपण फक्त लूच नाही तर आपण बघा इथे बघा, फक्त लू नाही तर आपण सिमुक आहे, चिनूक आहे, मिस्ट्राल आहे, बोरा आहे, पाम्पेरो आहे, म्हणजे याच्यावर अवघड जरी प्रश्न आला असता तरी तो आपल्या कंटेंट मधून कव्हर झाला असता. आपण काय केलं की बेसिकली क्वेश्चन्सला लिमिटेशन असल्यामुळं कमी क्वेश्चन्स काढले, पण त्या क्वेश्चनचं सोल्युशन देत असताना जेवढी ऍडिशनल माहिती देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एकदा का व्यवस्थित रिव्हिजन झाली तर बऱ्यापैकी सिलेबसचा एक आवाका तुमच्या हातामध्ये यावा या अनुषंगाने केली होती. म्हणून प्रश्न अवघड जरी आला असता तरी तो यातून येणारच होता. पण ठीक आहे, जाऊ दे, प्रश्न सोपा आला, तुमच्या सगळ्यांचा बरोबरही आला, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. शंभू महादेवाची डोंगरांग याच्यावर आपण प्रश्न विचारला होता, आणि बघा हा पण प्रश्न आपल्या कंटेंट मधून जे काय आपण घेतलं होतं त्याच्यातून कव्हर होतो. इव्हन इतकंच नाही तर आपण त्या ठिकाणी ट्रिक पण दिली होती, कशा पद्धतीनं विन 7 सागोह भीम, बघा हे अशा पद्धतीने आपण दिलं होतं. म्हणजे भीमा आणि कृष्णेच्या मध्ये काय सापडतं आपल्याला, महादेव शंभ, इथं आपल्याला उत्तरापर्यंत जातं. महादेव शंभूरांग कुठं ते भीमा आणि कृष्णा, बरोबर आहे. इथं आपल्याला
भीमा आणि कृष्णेच्या मध्ये काय आहे, महादेव डोंगरराव. म्हणजे विथ ट्रिक्स पण आपण देण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कन्फ्युजन व्हायला नको आणि रिव्हिजनसाठी लक्षात राहण्यासाठी बरं पडेल. त्याच्यानंतर जर आपण बघा इथे पण आपण नदी गेलं, विन सातसा गोबी, म्हणजे जिथं जिथं शक्य आहे तिथं आपण ट्रिक्स पण देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. आणि म्हणूनच ह्यावेळेस सगळ्यांची मागणी होती की मेन्ससाठी पण सर P2P चालू करा. तर तीच आपण OTP नावानं ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम, तुमच्या सिलेक्शनचा पासवर्ड आपण एक नवीन इनिशिएटिव्ह आणलाय कंबाईन मेन्ससाठी. आतापर्यंत आपण कधी काही केलेलं नव्हतं, पहिल्यांदा आपण बॅच घेऊन येतोय. त्याची डिटेल्स आपण पुढे बघूयात. आता बघा, हा जो प्रश्न होता की कुठल्या खडकामध्ये काय सापडतं, म्हणजे स्तरित आहे, रूपांतरित आहे, अग्निजन्य आहे, तर हा पण प्रश्न बऱ्यापैकी आपल्या गोष्टी त्या या ठिकाणी कव्हर होताना आपल्याला बघायला मिळू शकतं. हे बघा, तुम्ही जर बघितलं नाही तर मेकॅनिकली फॉर्म मध्ये सेडिमेंटरी रॉक्सचा आपण जर विचार केला, मेटॅलिक मिनरल्स, इग्नियस आणि मेटामॉर्फिक मध्ये तो जर विचार केला, आपल्याला या कंटेंटवरून प्रश्नाच्या उत्तरापर्यंत त्या ठिकाणी जाता येतं. पुढचा प्रश्न बघा, आता जर तुम्ही बघितला तर महाराष्ट्रातील घाट आणि त्यामधील रस्ते, म्हणजे तुम्ही जर 4 घाट बघितले, फोंडा, माळशेज, हनुमंते आणि थळ, तर तुम्हाला आपल्या कंटेंट मधून बघा माळशेज, हनुमंते आणि खाली जर बघा 2 तर डायरेक्टली आपण जसा प्रश्न फ्रेम केला अगदी त्याच, म्हणजे 50% मध्ये तर प्रश्न ऍज इट इज आला. पण जेव्हा आपण सोल्युशनचा विचार करतो, थळघाट कव्हर झाला, माळशेज घाट कव्हर झाला, फोंडा घाट कव्हर झाला, हनुमंते घाट कव्हर झाला, म्हणजे जवळपास सगळे घाट आपण त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता सोल्युशन मध्ये, जेणेकरून जर प्रश्न माग पुढे अवघड थोडाफार आला तरी तो त्या ठिकाणी कव्हर झाला पाहिजे. आणि याच बेसिसवर आपण परत पुढचा एक प्रश्न बघूयात. भीमा नदीचे स्वतंत्र खोरे, पैनगंगा, मांजरा, सिंदफणा, याच्यातल्या सगळ्या नद्या आपल्या कव्हर जरी नसल्या झाल्या तरी आपल्याला उत्तरापर्यंत जाण्यासाठी ज्या लागत होत्या की दारणा, प्रवारा, मुळा, बोर, सिंदफणा पण आपल्याला त्या ठिकाणी होती, मांजरा पण नदी त्या ठिकाणी आपली कव्हर होत होती, बाकीच्या पण नद्या आपल्या गोदावरीच्या उपनद्या ज्या आहेत त्या ठिकाणी कव्हर होतात आणि आपल्या उत्तरापर्यंत त्या ठिकाणी जाता येत होतं. आता पुढचा जर प्रश्न बघितला आपण, मृदेचा प्रकार आणि प्रदेश, तर याच्यामध्ये आपण काय केलं होतं बेसिकली की जेव्हा आपण सोल्युशन दिलंय ना, त्या सोल्युशन मध्ये जवळपास बघा तुम्ही रेगूर, काळी मृदा घेतलीये, जांभी मृदा घेतली, सगळी त्याचे फीचर्स त्या ठिकाणी, किनाऱ्यालगतची गाळाची मृदा म्हणजे अल्युवियल सॉइल, दुसरी सॉइल जी आहे ती पण आपण घेतली होती, जांभी मृदा, तांबडी आणि पिवळसर मृदा, जवळपास सगळे सॉइलचे टाइप्स आपण त्या ठिकाणी कव्हर केले होते. जर यदा कदाचित प्रश्न अवघड आला असता तर आपला इथून कव्हर झाला असता. सोडून द्या, प्रश्न सोपा आला, सगळ्यांचाच बरोबर आला असेल अशा अपेक्षा करायला काही हरकत नाही. अशा जवळपास एक 7 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. कशातून? भूगोलाचे जे आहेत 10 पैकी 7 प्रश्न, म्हणजे वाटतं हा 70%चा हिट रेशो खूप चांगला आहे त्या मानानं. जर आपण पॉलिटीचा विचार केला तर पॉलिटीमध्ये जवळपास 11 प्रश्न 15 पैकी आपल्याला कव्हर होताना दिसतात. साधारण पंचायत समितीची व्याख्या जी आहे, पंचायत राज्यांची डायरेक्टली आपण इथे दिलं होतं, 243 पंचायतीची व्याख्या, म्हणजे हा तर प्रश्न डायरेक्टली कव्हर होतो. पॉलिटीमध्ये दुसरा प्रश्न जर आपण बघितला, 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा, 92 घटना दुरुस्ती, बघा इथे आपण 92 घटना दुरुस्तीबद्दल पण बोललेलो आहे आणि 8व्या अनुसूचीबद्दल पण बोललेलो आहे, म्हणजे लगेच तिसरा पॉईंट, चौथा पॉईंट याला मिळूनच एक प्रश्न तयार झालेला आहे. म्हणजे आपण जे काही प्रिव्हियस क्वेश्चनचं अनालिसिस करून, स्टँडर्ड सोर्सेस वापरून आयोगाला एक प्रिडिक्ट करण्याचा जो काय प्रयत्न केला, मला वाटतं कुठंतरी P2Pच्या माध्यमातून सफल होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून आपण त्याच्यावर मेहनत घेऊ. आपला हा पहिलाच प्रयत्न होता, याच्यामध्ये काही उणिवा राहिले असतील, काही लिमिटेशन्स राहिले असतील तर त्याच्यावर मात करून पुढच्या वेळेस अजून चांगल्या पद्धतीनं, अजून इफेक्टिव्ह पद्धतीनं आपल्याला कशा प्रकारे हे कंटेंट किंवा ही बॅच देता येईल याचा आपला 100% प्रयत्न चालू आहे. आयोगाचे वेगवेगळे सोर्सेस, बदलते सोर्सेस, बदलता ट्रेंड, बदलता पॅटर्न याला अनुसरून आपण प्रत्येक बॅच मध्ये अपडेट त्या ठिकाणी करत आहोत. तर पुढचा प्रश्न बघू आपण. बघा आता हा जर प्रश्न आपण बघितला, कुठला? अनुच्छेद 324चा, तर इथे पण आपल्याला डायरेक्टली आपण सोल्युशन मध्ये दिलेलंच होतं. प्रश्नच आपण डायरेक्टली असा विचारला होता, निवडणुकीनंतरशी संबंधित घटनात्मक तरतुदी खालीलपैकी कोणत्या कलमात दिल्या? डायरेक्टली मला वाटतं हा प्रश्न तर आपल्याला ऍज इट इज म्हणूया आपण, डायरेक्टली तर त्यांनी पण विचारला होता. निर्वाचन आयोगाची तरतूद केली आहे, किंवा फक्त फ्रेमिंग वेगळी आहे, बाकी जशाला तसाच प्रश्न त्या ठिकाणी कॉपी झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे जरी सोपे प्रश्न आले तरी आपण त्या ठिकाणी कव्हर करू शकलो आहोत, याच्याबद्दल एक थोडंसं समाधान या ठिकाणी आपल्याला व्यक्त करता येतं. आणि ही बघा, मी जी तुम्हाला म्हणत होतो तर कुठली आहे, तर ते संयुक्त मुख्य OTP ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम, तुमच्या सिलेक्शनचा पासवर्ड, तुमच्या सिलेक्शनचा पासवर्ड. पासवर्ड का म्हणतोय? ज्या छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्या अभ्यासात रिव्हिजन करायचे राहतात किंवा तुमच्या सोर्सेस मधून कव्हर होत नाहीत, त्या सगळ्या आपण सोल्युशन मध्ये, एक्सप्लेनेशन मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमचं जे काय फायनल सिलेक्शन आहे ते पक्क व्हावं.
या अर्थानं जर तुम्ही बघितलं तर 15 फेब्रुवारी पासून आपली ही बॅच त्या ठिकाणी चालू होते. हिस्ट्रीने आपण सुरुवात करतोय. दुसरा महत्वाचा जो विषय आहे सायन्स सामान्य विज्ञान तो घेतोय. त्याच्यासोबत राज्यघटना, अर्थव्यवस्था आणि भूगोल आणि व्याकरण जे आहे म्हणजे पेपर 1 जो आहे आणि चालू घडामोडी जे रेग्युलर करावं लागतं हे आपण रेग्युलरली म्हणजे नियमितपणे ते चालू ठेवणार आहे. बाकी गोष्टींसाठी आपण शेड्यूल दिलाय आणि P2P मध्ये पण आपण शेड्यूल दिला होता आणि शेड्यूलनुसार सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण कंप्लीट केल्या होत्या. PDF थोड्याशा लेट मुद्दाम यासाठी दिल्या होत्या की परत त्या एकदा का मार्केटमध्ये गेल्या तर त्यांचा सुळसुळाट होतो आणि शेवटी तसंच झालं. आपल्या P2Pच्या PDF मार्केटमध्ये एवढ्या फेमस झाल्या होत्या नंतर प्रत्येक झेरॉक्स सेंटरवर त्या ठिकाणी त्या मिळत होत्या. असू द्या तो भाग सोडून द्यायची. 2000 क्वेश्चन आपण त्या ठिकाणी काढतोय आणि फीस 1931 त्या ठिकाणी आपण ठेवलेली आहे. फीस काही जास्त नाहीये. ज्या पद्धतीनं आपण रिफ्लेक्शन बघतोय किंवा क्वेश्चनची क्वालिटी बघतोय त्या अर्थानं मला असं वाटतं की फीस तेवढी महत्वाची नाही. त्यानंतर पहिल्या फर्स्ट वुमनची इलेक्शन कमिशनरवर प्रश्न विचारला होता. मित्रांनो हा थोडासा आउट ऑफ बॉक्स होता. खूप रेग्युलर सगळ्या ठिकाणी दिलेला नाहीये. त्याचं उत्तर होतं VS रमादेवी आणि तुमच्या माहितीस्तव हा पण आपला त्या ठिकाणी कव्हर झालेला होता. बघा आपण माहिती देताना फक्त महाराष्ट्राच्या बाबतीत दिलेली नव्हती. आपण नीला सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या एवढं पण दिलं होतं आणि भारताच्या पहिल्या पण आपण दिलं होतं की श्रीमती VS रमादेवी. म्हणजे इथे पण आपण 100% त्या ठिकाणी प्रिडिक्शन करू शकलो आहोत याचा एक अभिमान आपल्याला त्या ठिकाणी वाटतोय. पुढचा बघूया आपण निर्वाचित आयुक्तांचा एक प्रश्न आहे बघा पुढचा. हा प्रश्न 2 ठिकाणाहून कव्हर होतो. एक म्हणजे जो आपला P2P पॉलिटीचा संयुक्त पूर्व परीक्षेचा प्रोग्राम होता. दुसरा आपला एक प्रोग्राम होता कुठला जो आपण याचा बघतोय. एकच मिनिट. हे जे आहे बघा इथे पण आपण काय होतंय की आपण व्हॅल्यू ऍडिशन दिलं होतं. चालू घडामोडी P2P राज्यसेवा पूर्वसाठी एक व्हॅल्यू ऍडिशन पण आपण दिलं होतं आणि त्या व्हॅल्यू ऍडिशन मधून बरेचसे प्रश्न आले. त्यातला हा प्रश्न जो रिपीट झालाय आपण काउंटिंग मध्ये डबल घेतला नाहीये पण इथून पण आलाय हे दाखवण्यासाठी हा प्रश्न घेतला होता की VS रमादेवी ह्या भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या. हे पण आपण बघा काही महत्वाच्या भारतीय पहिल्या महिला आपण हे व्हॅल्यू ऍडिशन मध्ये पूर्ण त्याच्यामध्ये जेवढ्या मीरा कुमार असेल किंवा इतर सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता व्हॅल्यू ऍडिशनच्या PDF मध्ये. त्याच्यातून पण आपल्याला तो प्रश्न रिफ्लेक्ट होताना त्या ठिकाणी दिसतोय. आता जर आपण पुढचा विचार केला बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय 168 राज्य विधिमंडळाशी संबंधित आपण इथे डायरेक्टली दिलं होतं. अनुच्छेद 168 नुसार राज्यपाल राज्य विधिमंडळाचा एक भाग आहे. डायरेक्टली तुम्ही म्हणजे जरी प्रश्न डायरेक्ट नाही आला तरी सोल्युशन मधून तो प्रश्न त्या ठिकाणी कव्हर होताना आपल्याला दिसतोय. आता महाधिवक्त्याची निवड जी आहे ऍडव्होकेट जनरलची राज्यपाल हे पण आपल्याला त्या ठिकाणी कव्हर होताना दिसतंय. बघा खाजगी वकिली करू शकतो पण दुसरा राज्य सरकार नसेल तर महाधिवक्त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. डायरेक्टली राज्यपाल नियुक्ती करतात म्हणजे डायरेक्ट कव्हर होतो. मला वाटतं पॉलिटीमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं द्विगृही विधिमंडळाबद्दलचा जो काय प्रश्न होता आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश तर तुम्हाला इथे बघायला मिळेल डायरेक्टली आपण प्रश्नच असा विचारला होता कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आणि विधानसभेकडे दोन्ही सभागृह आहेत. डायरेक्टली आपण जो प्रश्न विचारला फक्त थोड्याशा वेगळ्या अर्थानं सेम प्रश्न आपल्याला बघायला मिळाला. आणि जर आपण इथं पर्याय क्रमांक 2 जर बघितला तर 2 मध्ये आपल्याला ब क ड म्हणजे याच्यामध्ये फक्त अ नाहीये. आता ब क ड म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा. तुम्हाला इथं बघायला मिळेल की हे जे वरच्या प्रश्नामध्ये विचारलेले हे राज्य आहेत सगळे आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश सगळेच्या सगळे राज्य आपल्याला त्या ठिकाणी कव्हर होताना बघायला मिळतात. पुढचा प्रश्न बघा अनुच्छेद 154 राज्यपालाविषयीचा तो पण आपल्या राज्यपालाचे कार्यकारी अधिकार. डायरेक्टली इथे काय विचारलं राज्यपाल सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे असतात राज्यपाल. आपण डायरेक्टली काय दिलं राज्यपालाचे कार्यकारी अधिकार. तुम्हाला नेमणूक राष्ट्रपती करणे किंवा त्याच्या बाकीच्या 153 नुसार सगळ्या गोष्टी 154 नुसारच्या आपण 154 कलम 154 राज्याचे कार्यकारी अधिकार. प्रश्नामध्ये 154 बघितलं की आपल्याला डायरेक्टली गव्हर्नर या ऑप्शन कडे जाण्यासाठी एकदम कमी वेळेमध्ये उत्तरापर्यंत पोहोचता येतं. आणि याच धर्तीवर आपण ग्रुप सी साठी पण जी P2P ची संयुक्त पूर्वची होती ती ऍक्च्युली ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्हीसाठी पण होती. त्यामुळे आता ती आपण ग्रुप सी साठी तशीच कंटिन्यू करतोय. थोडेसे मॉडिफिकेशन्स करंट अफेअर्स मध्ये काही अपडेट कारण नंतरचं करंट अफेअर्स आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचे. बाकी बेसिक स्टॅटिक पार्ट जो आहे तो सारखाच राहील कारण 2023 ची पूर्व परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सी ला सारखीच होती. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही जास्त फरक पडणार नाही अशी आपण अपेक्षा करूयात. आता पुढचा जर बघितला आपण पॉलिटी मधलाच प्रश्न तो प्रश्न होता की 4th शेड्यूल बद्दलचा. आपण सगळे शेड्यूल त्या ठिकाणी दिलेले होते. तुम्ही बघितलं असेल परिशिष्ट 4 राज्यसभेतील जागाचे वाटप आपण आपल्याला डायरेक्टली त्या ठिकाणी कव्हर होताना बघतोय. अजून आपली एक एकदम युनिक आणि चांगल्या पद्धतीची जी बॅच आहे ती आहे संकल्प बॅच. संकल्प बॅच ही आपली आहे
मेंटरिंगची बॅच ज्याच्यामध्ये एक्सपर्ट मेंटर्स जे आहेत, विशाल शितोरे सर ऑलरेडी एक्साइज सब इन्स्पेक्टर 2023ला, राम गुंजाळ सर STI पण आहेत, ESO पण आहेत, डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर पण आहेत. विशाल शितोळे सरांचा रँक 20 आहे 2023 MPSC राज्यसेवेमधून, त्याच्यामुळे हे एक्सपर्ट आहेत. मी तर नेहमी असतोच, त्याचा काही विषय नाही. आणि ही आपली जी बॅच आहे ती मला वाटतं आपण एकदम काय केलं की पहिले 10 ऍडमिशन जे ते फक्त 4,000 रुपयामध्ये दिलेत. हे थ्रू आउट तुमच्या प्रिपरेशनला हे मेंटर्स तुमच्या सोबत असतील. नुसतं एवढंच नाही तर तुम्हाला बेसिक मायक्रो नोट्स विशाल सरांनी दिलेल्या मायक्रो नोट्स मधून किती प्रश्न आले आपण ते पण बघू शकतो. मी चॅनलवर पण टाकलं होतं त्या ठिकाणी. आणि तुम्हाला इथे पण बघता येईल की किती प्रश्नांचं रिफ्लेक्शन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. तर हे बघा, ही पण गोष्ट आहे की आपल्याला ही बघायला मिळते. कोणत्या घटना दुरुस्त्यान्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे? डायरेक्टली 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, 73rd घटना दुरुस्तीनुसार हा पण प्रश्न डायरेक्टली त्या ठिकाणी कव्हर होतोय. बाकी संयुक्त मुख्य परीक्षेसाठी पण आपण काय करतोय, याच धर्तीवर OTPची बॅच असेल, मेन्सचे अप्रोचची बॅच असेल आणि संकल्प मेंटरिंग जी आता तुम्हाला मी सांगितलं, या सगळ्या बॅचेस आपण याच्यामध्ये पण त्या ठिकाणी घेऊन येतोय. बघा, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक संज्ञा होती. इथं पण आपल्याकडे घटना समिती, स्वतंत्र भारताची पहिली संसद त्या ठिकाणी बनली, ही माहितीवरून पण आपल्याला उत्तरापर्यंत त्या ठिकाणी जाता येतं. आता जर बघितलं आपण पॉलिटीचे तर 11 प्रश्न आले होते. आता हिस्ट्रीचं आपण बघूया की बऱ्याच जणांचं असं म्हणणं की हिस्ट्री बऱ्यापैकी अवघड त्या ठिकाणी विचारलेलं होतं. म्हणजे नेहमी ज्या पद्धतीनं सगळ्यांचे बऱ्यापैकी मार्क येतात तेवढे येण्याचे चान्सेस कमी येते ह्या हिस्ट्रीच्या पार्टमध्ये. तरी अवघड जे प्रश्न होते जे रेग्युलर सोर्सेसमध्ये कव्हर होत नाही ते कव्हर आपल्या कंटेंट मधून किंवा आपलं जे काय आपण सोल्युशन म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी त्यातून आपल्या कव्हर होताना दिसतात. राईट. तर तुम्ही बघा हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये कामगार हितवर्धक सभा तसा खूप म्हणजे काय रुटीन मध्ये सगळे करणारा विषय नाहीये. तरी बघा तुम्ही 1909 मध्ये शिवाजी नरे यांनी कामगार हितवर्धक सभा स्थापन केली. आपल्याला जो हे होता शिवाजी नरे हा पॉइंट आपला कव्हर होतो. इथं बघा CK बोले, हरिश्चंद्र तालचेरकर, सीताराम बोले, 1, 2, 3 तिन्ही ऑप्शन आपले त्या ठिकाणी कव्हर होतात विथ सोल्युशन. आणि अशा प्रकारे अवघड जो प्रश्न होता किंवा थोडासा काय म्हणतात त्याला डिफिकल्ट लेवल 2 लेवल 3 कॅटेगरी मधला जो प्रश्न होता तो पण आपण P2P मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आणि हीच आपली प्रिडिक्शन सिरीज असल्यासारखी आहे. P2P चे जवळपास सगळेच प्रश्न आपण एक प्रिडिक्शन म्हणजे पुढच्या येणाऱ्या परीक्षेला उपयुक्त असतील अशा अनुषंगानेच फ्रेम केले. इकॉनॉमी, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये इव्हन स्कॉलर्स, थिंकर्स जे ते पण आपले रिपीट झाले होते. मला वाटतं सगळ्यात मोठी अचिव्हमेंट ती आहे. हे बघा इथे जर आपण विचार केला तर ह्याच्यासाठी पण जे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी पण आपल्या भरपूर बॅचेस चालू आहे. त्यातल्या राज्यसेवा मेन्स अप्रोच बॅच, OTP राज्यसेवेसाठी पण आपली चालू आहे. बाकी कंटेंटच्या GS 1, 2, 3, 4 च्या बॅचेस पण आपल्या त्या ठिकाणी चालू आहेतच. त्याच्याविषयी तुम्हाला वेळोवेळी माहिती त्या ठिकाणी दिली जाते. आता बघा ब्रिटिश इंडिया कमिटी अगेन लेवल 2 लेवल 3 चा प्रश्न आहे. रेग्युलरली सगळेजण एकदम सोप्या पद्धतीनं करत नाहीत. तरी जर तुम्ही इथं बघितलं द ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियन नॅशनल, विल्यम वेडनबर्न होते, विल्यम डिग्बी होते. तर तुम्ही इथं बघितलं कुठे गेले, वेडनबर्न त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील, डिग्बी त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून बाकीचे ॲलन ह्युमेथ, जॉर्ज यूल, नॉर्टॉन, हॉरवर्ड ॲडम्स हे सगळे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. हे बघा ॲलन ह्यूम तुम्हाला बघायला मिळतील. आपण वेडनबर्न तर त्या ठिकाणी बघितलेलेच आहेत. त्याच्यानंतर हे बघा ॲलन ह्यूम, जॉर्ज यूल, नॉर्टॉन, हॉरवर्ड ॲडम्स म्हणजे बऱ्यापैकी आपण त्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी जी माहिती आवश्यक आहे ती त्याच्यामध्ये कव्हर केलेली आहे. पुढचा जर प्रश्न बघितला तर हिस्ट्री मधला, भारतातील पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे गिरणी ही रिश्रा येते आणि सुती कापड गिरणी कावाजी नानाभाई यांनी सुरू केली. आता बघा हा प्रश्न खूप जणांचं असं म्हणणं आहे की काही ठिकाणी काही वेगळं दिलं, पण आपण आता डायरेक्टली प्रश्न हाच विचारला होता, देशातील पहिली कापड गिरणी येथे सुरू झाली. आणि जेव्हा याचं सोल्युशन दिलं तेव्हा बघा सोल्युशन मध्ये आपण काय केलं, मुंबईत देशातील पहिली कापड गिरणी सुरू झाली, त्याचं नाव पण दिलं होतं बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी 1854 मध्ये. आणि कुणी केली, कावाजी नानाभाई दावर यांनी सुरू केली. हा पण आपला स्टेटमेंटचा जो विषय होता तो या ठिकाणी संपून जातो. त्यानंतर भारतातील पहिली ताग गिरणी 1854 मध्ये तागाभिशी, कलकत्त्याजवळ रिक्षा झालं, हे ऍक्च्युली ते रिश्रा आहे. राईट. तर ते रिक्षा झालं होतं, ते प्रिंटिंग मिस्टेक टायपिंग एरर आहे. पण ठीक आहे, हे पण डायरेक्टली आपल्याला आपल्या सोल्युशन मधून P2P च्या PDF मधून प्रश्नामध्ये बघायला त्या ठिकाणी मिळतं.
त्यानंतर बघा आता प्रार्थना समाज हा तर सगळा लेवल 1चा आहे, म्हणजे जिथून एमपीएससीची सुरुवात होती, एमपीएससीची बालवाडी अंगणवाडी आपण म्हणूया, तो पण प्रश्न जो आहे प्रार्थना समाज आहे, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा, बऱ्यापैकी गोष्टी आपल्या कुठं ना कुठं याच्यामध्ये आल्या होत्या बघा. सार्वजनिक सभेबद्दलचा जी फॅक्ट आहे ती या ठिकाणी आली होती. विद्यार्थ्यांचे फीडबॅक आहेत, कसा विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये फायदा झाला तुम्ही बघू शकता. P2Pच्या बॅच 70.25 स्कोर असेल, किंवा P2P आणि करंटच्या बॅच ज्या आहेत त्याच्यानुसार पण बघा लॉजिक, अप्रोच आणि P2P इज इक्वल टू रिझल्ट विद्यार्थ्यांनी दिले. युट्यूबच्या कमेंट बघा, विद्यार्थ्यांचा असं म्हणणं कट ऑफ थोडा हायर जातोय, त्याला कारणीभूतच तुम्ही आहात. एका अर्थानं ज्या बॅचेस आपण करतोय आणि त्यातल्या पर्टिक्युलर अप्रोच बॅच आणि ठोकतळी बॅच याचा जो काही विद्यार्थ्यांना फायदा होतोय त्याचा कुठेतरी कट ऑफवर परिणाम होतोय असं विद्यार्थ्यांचं मत त्या ठिकाणी आहे. समाजाची स्थापना, प्रार्थना समाजाच्या बाबतीमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर केल्या होत्या. सत्यशोधक समाजाबद्दल पण आपण डायरेक्टली प्रश्न विचारला होता, त्यामुळे ती पण फॅक्ट आपली कव्हर झाली होती. एक गोष्ट मात्र मी परत रिपीट करेल की हिस्ट्रीमध्ये रिफ्लेक्शन जे ते कमी बघायला मिळालं, त्याच्यामुळे आता ह्या वर्षी आपण काळजीपूर्वक थोडंसं अजून प्रेडिक्शन चांगल्या पद्धतीनं करून हिस्ट्रीवर काम करूया, जेणेकरून कमीत कमी एक 7-8 प्रश्न तरी आउट ऑफ 10 आपल्याला त्या ठिकाणी हिस्ट्रीचे पण बघायला मिळाले पाहिजेत. आता जर आपण इकॉनॉमीचा विचार केला तर 7 प्रश्न आपल्याला 15 पैकी त्या ठिकाणी बघायला मिळतात. मानव विकास अहवाल 2010चा जो आहे त्याच्याविषयी बघा, डायरेक्टली आपण त्यांनी प्रश्न उलटा केला बघा. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकांची संकल्पना कधी मांडण्यात आली? आपण प्रश्नात विचारलं कोणती संज्ञा मानवी विकास अहवाल 2010 मध्ये आली? दारिद्र्याचा बहुआयामी म्हणजे आपला ऑप्शन त्यांचा प्रश्न आपला ऑप्शन. कळलं? म्हणजे तिथंच आहे बघा, मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी रिफ्लेक्ट होताना दिसतं. त्याचं कारण आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं केलेलं अनालिसिस आणि त्याच्या आधारानं केलेलं अँटिसिपेशन किंवा त्याला म्हणून आपण प्रिडिक्शन. तर प्रिडिक्शनला कुठेतरी आपण तंतोतंत त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2010 पासून लागू MPA मध्ये हे पण डायरेक्टली आपल्याला बघायला मिळतं. बाकी ह्या क्रांत्या तर सगळा फुल टॉस आहे, सगळ्यांनाच माहिती असतं. तरी पण आपण आपण कुठं कव्हर केलं ते बघूया आपण. सुवर्ण क्रांती आपण असेल, करडी क्रांती असेल, गोल क्रांती असेल, तंतू क्रांती आपण जवळपास सगळ्याच त्या ठिकाणी कव्हर केल्या होत्या. आणि सगळ्यात थोडासा चर्चेत राहिलेला जो काही प्रश्न होता, डॉक्टर विजय केळकर यांची समिती, विजय केळकर यांची GSTची कमिटी होती, याच्यावरून आपल्याला इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म बद्दल उत्तरापर्यंत त्या ठिकाणी जाता येतं बघा. डॉक्टर विजय केळकर, राईट. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर गुणात्मक पतनियंत्रणाचे जे काय आहेत ओपन मार्केट ऑपरेशन्स, आपण दोन्ही पण घेतलं होतं, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. बघा क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे एक प्रश्न आपण जेव्हा विचारला त्याच्या सोल्युशन मध्ये येताना आपण सगळ्या गोष्टी देऊन दिल्या होत्या ओपन मार्केट ऑपरेशन्सवर. ओपन मार्केट ऑपरेशन्स बद्दलची सगळी माहिती त्या ठिकाणी दिली होती. एवढं जरी आपण बेसिक केलं असतं तरी उत्तरापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला जाता आलं असतं. आणि आता जे मी म्हटलं हिस्ट्रीवर आपण काम करतोय, अशा पद्धतीनं हिस्ट्रीचे जे काही स्टँडर्ड सोर्सेस आहे म्हणजे YCU असेल, गाठाळ सरांचं पुस्तक असेल, मार्केटमध्ये जे काही अवेलेबल बुक्स आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अनालिसिस प्रिंट काढून महाराष्ट्र इतिहास 11वीचे स्टेट बोर्ड जे आहे किंवा इतरही पुस्तकं जे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत ते सगळ्यांचं कंपायलेशन करून आपण काय करतोय 15 फेब्रुवारी पासून OTP मेन्स जी आहे संयुक्त मुख्य परीक्षा 2024 साठीची आपण लॉन्च करतोय 15 फेब्रुवारी पासून. बघा हीच ती बॅच आहे संयुक्त मुख्य OTPची बॅच ज्याच्याविषयी मी तुम्हाला बोलत होतो. आणि जे P2Pचा प्रचंड प्रतिसाद विद्यार्थ्यांनी पण दिला आणि परीक्षेमधलं रिफ्लेक्शन जे आहे त्याच्यानुसार बऱ्याच जणांची इच्छा होती की सर आता हे मेनसाठी पण तुम्ही, ती कालपासूनच आपल्या ऍपवर अवेलेबल झालेली आहे, तुम्ही आताही त्याचं बेनिफिट त्या ठिकाणी घेऊ शकता. पुढचा बघा इकॉनॉमी मधला प्रश्न NNP असेल किंवा GDP असेल, हे पण आपण बेसिक कन्सेप्ट म्हणजे GNP कन्सेप्ट म्हणा किंवा हे बघा GDPची कन्सेप्ट म्हणा किंवा तुम्ही GNPची कन्सेप्ट म्हणा, जवळपास सगळ्या कन्सेप्ट पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पण बघा जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर आपण डायरेक्टली हे जे आहेत इतर माहिती जी देतोय ना आपण, इतर माहिती एक्स्ट्रा किंवा व्हॅल्यू ऍडिशन ज्याला म्हणतोय आपण, याच्यातून खूप जास्त प्रश्न कव्हर झालेले आपल्याला बघायला मिळतात राज्यसेवेमध्ये पण आणि कंबाईन मध्ये पण. इतर माहिती व्हॅल्यू ऍडिशन त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या बदल घडणारे कारणीभूत घटक बघा, जनन क्षमता, मर्त्यता, विस्थापन आणि स्थलांतर. आता हे जे आहे हे म्हणजे बर्थ रेट, मर्त्यता म्हणजे डेथ रेट आणि स्थलांतर म्हणजे तुमचं काय मायग्रेशन. हे तिन्ही पॉइंट आपल्याला ज्या ऑप्शन मधून कव्हर होतात त्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत करतात. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय की आपण एवढं इथपर्यंत पोहोचू शकलोय ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अनालिसिस. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सला एक आधार मांडणं किंवा प्रिव्हियस क्वेश्चन्सला समोर ठेवून प्रश्न फ्रेम करणं सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू आपली आहे. कंझ्युमर
प्राइस इंडेक्स बद्दल खूप डिटेलमध्ये आपण त्याच्यामध्ये चर्चा केली होती, कुठल्या कुठल्या वस्तू येतात किंवा काय काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी कव्हर केल्या होत्या. आता सायन्सच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं इथे पण आपण खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलंय. म्हणतं फक्त 220 250 काहीतरी प्रश्न आपण घेतले होते आणि त्यातून जवळपास 11 प्रश्न 15 पैकी आपले सायन्सचे त्या ठिकाणी कव्हर होतात. मला वाटतं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. सायन्स त्यातल्यात खूप विद्यार्थ्यांना अवघड जाणारा विषय आहे. तरीही आपण यावर्षी अजून किंवा ह्या OTP मध्ये सायन्सच्या बाबतीमध्ये अजून चांगल्या पद्धतीने कसे क्वेश्चन्स फ्रेम करता येईल याच्यावर काम करत आहोत. तर बघा, ब्रॉन्झ बद्दल जर विचारलं आपण तर डायरेक्टली आपण 2 ठिकाणी कव्हर केला होता. ब्रॉन्झ जे कॉपर आहे आणि टीन आहे 80-20. बघा इथे पण आपण त्या ठिकाणी कव्हर केला होता. आणि हाच प्रश्न आपल्या जिओग्राफीच्या कंटेंट मधून आणि सायन्सच्या पण दोन्ही मधून पण कव्हर होतो. बघा इथे तुम्हाला डायरेक्टली तांबे आणि कथील याच्या मिश्रणानं काश्य म्हणजेच ब्रॉन्झ त्या ठिकाणी म्हणजे जिओग्राफीच्या कंटेंट मधून पण कव्हर होतोय आणि सायन्सच्या पण कव्हर मधून काउंट करताना आपण एकच केलाय. पुढे बघा, हे आता स्पायरोगायरा वगैरे जे काही दिलं होतं त्यांनी शेवाळाबद्दल, ते पण आपण कुठंतरी उत्तरापर्यंत जाण्यासाठी क्लोरोफिल म्हणा किंवा तुमचे इथले हे बघा किंवा स्पायरोगायरा म्हणा, इथपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला. काही ना काही ऑप्शन्स त्या ठिकाणी आपले कव्हर होताना आपल्याला बघायला मिळतात. फ्रूट रायपनिंग हार्मोन बद्दल खूप डिटेलमध्ये आपण चर्चा केलेली होती. ती डिटेल मधली चर्चा तुम्हाला सांगतो मी. आपण प्लांट हार्मोन डायरेक्टली म्हणजे ऑप्शन्स मध्ये जेवढे दिलेत ना, बघा ऑप्शन्स मध्ये यांनी काय दिलंय, ऑक्सिन दिलंय, गिबरलिन दिलंय, सायटोकायनिन दिलंय ना, डायरेक्टली आपण हे बघा सायटोकायनिन, ऑक्सिन, गिबरलिन तिन्ही पण ऑप्शन जे आपण कव्हर केले होते. याच्या व्यतिरिक्त इथिलिन आणि ऍस्बिसिक ऍसिड, तर इथिलिन पण आपला 4 ऑप्शन जे आहेत 1 2 3 आणि 4, चारही ऑप्शन तुम्हाला फक्त एका पिक्टोरियल मध्ये आणि जास्तीत जास्त पिक्टोरियलचा वापर करायचा प्रयत्न इथून पुढे आपण करूया, कारण इथं वेळेअभावी जास्त पिक्टोरियल ऍड करता आले नाही. जेवढे काही शक्य होते सायन्समध्ये वगैरे आपल्याला आपण पिक्टोरियल ऍड करण्याचा प्रयत्न केला. हे बघा इथे पण तुम्हाला दिले की गिबरलिन, ऑक्सिन, सायटोकायनिन, इथिलिन हे 4च ऑप्शन होते, 1 2 3 आणि 4. चारही ऑप्शनवर आतापर्यंत आपल्याला प्रश्न बघायला मिळाला. आता पुढचा जर आपण विचार केला, बघा प्लांट डिसीज आणि कॉझल एजंट, डायरेक्टली मी तिथं सांगितलं होतं P2P सगळ्यात शेवटी जे काय मेसेज टाकला त्याचं म्हणलं होतं याच्यावर एक प्रश्न एक्सपेक्टेड आहे. आणि सेम गोष्ट आपलं जे चॅनल आहे MPSC एक्झाम मंत्रा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो आणि पिंट कमेंट मध्ये पण देतो, ते तुम्ही जाऊन चेक करू शकता. हे डायरेक्टली मी सांगितलं याच्यावर एक प्रश्न अपेक्षित आहे आणि अगदी त्याच पद्धतीने आपला एक प्रश्न त्या ठिकाणी बघायला मिळाला. आणि फॉर्च्युनेटली त्यातल्यात अवघड वाटणारा प्रश्न जो आहे तो पण आपल्या कंटेंट मधून कसा कव्हर होतोय तुम्हाला दाखवतो. लूज स्मॉट ऑफ वीट, बघा तुम्हाला डायरेक्टली हा त्या ठिकाणी बघायला मिळेल. हा पुढे पण येईल जेव्हा डिटेलमध्ये मी याच्याबद्दल पुढचे पेजेस येतील तेव्हा इथे पण आपल्याला तो बघायला त्या ठिकाणी मिळतोय. बघा त्यानंतर सोलार एनर्जी डायरेक्टली कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी, हे पण स्टेटमेंट्स आपल्याला आपल्या एका सोल्युशन मध्ये बघायला मिळतं. सन इंटू इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिकल करंट, सोलार सेल्स याच्याविषयी आपल्याला उत्तरापर्यंत जाण्यासाठी मदत पडते. लॉन्जिट्युडनल वेव्ह बद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन त्या ठिकाणी एका प्रश्नाच्या सोल्युशन मध्ये करत असताना त्या ठिकाणी केलेलं होतं. त्यानंतर बघा तुम्ही इथे जेव्हा आपल्याला हे प्रश्न विचारले, कुठले मॅमल्स बद्दलचा प्रश्न विचारला होता, मॅमल्स बद्दलचे 4ही स्टेटमेंट A-B-C-D आपल्याला उत्तरापर्यंत घेऊन जातात. बघा प्लॅटिपस सोडून द्या, हे आपण पूर्ण जेव्हा एक याची राज्यसेवा पूर्वसाठीची जी बॅच होती त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली जर बघितलं ना, 4 स्टेटमेंट्स की बाबा काही काही जे आहेत अंडी देतात, काही काही डायरेक्ट पिलांना जन्म देतात, इथं कव्हर झालंय. मॅमरी ग्लँड्स असतात, दुसरं स्टेटमेंट इथं कव्हर झालंय. एक्झोस्केलेटन हेअर इथं कव्हर झालंय आणि हार्ट इज अ व्हेंट्रल अँड 4 चेंबर्ड हे पण इथं कव्हर. म्हणजे 4ही स्टेटमेंट मॅमल्सच्या बाबतीमध्ये आपण जी काही बेसिक माहिती दिली त्याच्यातून ते कव्हर होताना आपल्याला बघायला मिळतात. फिश बद्दल जर आपण विचार केला तर बघा इथे पण आपल्याला 2 चेंबर्ड हार्टवरून येते, किंवा आपण जी मेन राज्यसेवेसाठी केली होती बघा ऍक्वाटिक अॅनिमल्स पहिलं स्टेटमेंट कव्हर झालंय. त्यानंतर पॉयक्युलो म्हणजे कोल्ड बॉडी जे असते ते कव्हर झालंय. एक्सटर्नल डर्मल स्केल्स हे पण कव्हर झालंय आणि 2 चेंबर्ड हार्ट हे पण कव्हर झालं. म्हणजे 4ही स्टेटमेंट ह्या दोन्ही प्रश्नामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कव्हर होताना बघायला मिळतात. कॉशीओरकर, मला वाटतं मी याच्यावर थोडासा अवघड प्रश्न एक्सपेक्ट करत होतो की मॅरास्मस आणि कॉशीओरकर या दोघांच्या डिफरन्सवर कदाचित ते प्रश्न विचारतील, पण त्यांनी अगदी लेवल 1चा प्रश्न त्या ठिकाणी विचारला. त्यामुळे तो जरी सोपा झाला असला तरी मी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करत असताना अशा पद्धतीनं डायग्रामॅटिकली एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला होता. कॉशीओरकर आणि मॅरास्मस हा PYQ एक विचारलेला होता आणि आपली जी ठोकताळीची बॅच आहे त्या बॅच मध्ये पण आता मी लेटेस्ट काय सुरू केलंय, जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथं
कन्सेप्ट पण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते आपण निश्चितच पुढे येणाऱ्या ज्या काय आपल्या अप्रोचच्या बॅचेस आहेत, म्हणजे संयुक्त मुख्य परीक्षेची अप्रोच बॅच असेल, ग्रुप सी प्रिलिम्स जी आहे 2024 जी 25 मध्ये होणार आहे, त्या प्रिलिम्सच्या अप्रोच बॅचमध्ये पण, आणि अर्थातच राज्यसेवेच्या मेन्सच्या बॅचमध्ये पण जिथं जिथं शक्य आहे तिथे लेटेस्ट डेटा, लेटेस्ट अपडेट्स देण्याचा आपण प्रयत्न करूया. बघा इथे दोन गोष्टी मी ज्या फोकस केल्या होत्या, एक तर कॉशीवर्कर आणि दुसरं मॅरेस्मस, हे दोघांना एक्सप्लेन केलेलं होतं. आणि कॉशीवर्कर अगदी सोप्या पद्धतीनं लेवल 1चा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला. आणि हा बघा एक समेशन त्या ठिकाणी विचारलं होतं त्यांनी, एक सोल्युशन म्हणजे प्रॉब्लेमवर एक प्रश्न विचारला होता केमिस्ट्री मधला, किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकतो. सेम प्रश्न आपण विचारला होता की मोल नायट्रोजन मध्ये किती आपल्याला आयटम्स, किती मोल नायट्रोजन मिळू शकतो. सेम पद्धतीचा प्रश्न. आता खरं तर याच्यामध्ये गणितासारखे जे असतात डायरेक्टली रिपीट होणं अवघड असतं, पण तशाच पद्धतीचा प्रश्न जर आपण घेतलाय, ज्यानं हा P2P मधला प्रश्न सोडवला होता, ज्यानं सोल्युशन बघितलेलं होतं, त्याला मला वाटतं परीक्षेमध्ये हा प्रश्न अवघड गेला नसेल, त्यांचा बरोबर आला असेल. जेव्हा आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा विचार करतो 400 नॅनोमीटर ते 700, तर तुम्ही बघा डायरेक्टली आपण इथे पण काय केलं होतं, पिक्टोरियलच मी जे म्हणतो तुम्हाला, पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ग्रँड एक्सिओर इंझमाम राईड करतो, याच्या माध्यमातून जी ते आर पर्यंत कशा पद्धतीनं वेवलेंथ आणि एनर्जीच्या बाबतीमध्ये आहे ते सगळं वेबगॉर जे आहे व्हिज्युअल लाईटचा, आणि बघा इथं 4 आणि 7 डायरेक्टली तुम्हाला उत्तरापर्यंत जाण्यासाठी मदत होते. आणि हे मी ऍक्च्युली एक्सप्लेन केलं होतं पूर्ण जे कंटेंटचा भाग आहे तो लेक्चरमध्ये. आता इथे बघा पुढचा जो प्रश्न आहे, आता सुरू होतं करंट अफेअर्स. करंट अफेअर्स त्या मानानं बऱ्यापैकी अवघड होतं, पण तरीही करंट अफेअर्स मधल्या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी आपण दिलेली जी माहिती होती व्हॅल्यू ॲडिशन मध्ये म्हणा किंवा करंट मध्ये म्हणा, किंवा कधी कधी आपण करंट मध्ये एखादी गोष्ट दिली आहे त्याच्यावर बाकीच्या GS वर प्रश्न आपल्याला बघायला मिळालेला आहे. लक्षद्वीपच्या बाबतीमध्ये कुठे ना कुठे उत्तरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला जे काही आपण दिलं होतं की सर्वात कमी क्षेत्रफळ जे आहे लक्षद्वीपचं आहे, तर इथे सेकंड दिलेलं होतं त्यांनी, तर ते पण आपल्या उत्तरापर्यंत त्या ठिकाणी बघा सेकंड स्मॉलेस्ट आपल्या इथं बघायला मिळतं की हे स्मॉलेस्ट आहे, राईट, सर्वात कमी क्षेत्रफळ. तर तुम्हाला उत्तरापर्यंत जाण्यासाठी कुठेतरी मदत होते. PM विश्वकर्मा कौशल सन्मान स्कीम जी आहे सेंट्रली स्पॉन्सर्ड आहे, आणि मी हे स्कीम चॅनलवर टाकली होती मित्रांनो. जो आपला काय MPSC एक्झाम मंत्राचं जे चॅनल आहे ना, त्या चॅनलवर टाकलेला मेसेज होता बघा, पंतप्रधान विश्वकर्मा योजना. आणि चॅनलवर आपण विनाकारण उठसूट सगळं कंटेंट नाही टाकत. फार जे मला महत्वाचं वाटतं, राज्यसेवा मेन्सच्या बाबतीमध्ये मी 2च गोष्टी टाकल्या होत्या, आणि दोन्ही गोष्टींवर क्वेश्चन आले होते, आणि पेपरच्या आदल्या दिवशी टाकल्या होत्या. तुम्ही हा विचार करा, म्हणजे प्रेडिक्शनच्या बाबतीमध्ये आपण कुठं पोहोचतोय. आपण मला वाटतं मोजून 10 स्कीम दिल्या असतील टोटल याच्यामध्ये, त्यातली एक स्कीम संयुक्त पूर्व परीक्षेला आली आहे, आणि डायरेक्टली बघा इथं बघा तुम्हाला बघायला मिळेल सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, सेंट्रली स्पॉन्सर्ड आहे. चुकीचं स्टेटमेंट त्या ठिकाणी आयोगाने दिलं होतं. आपण सेंट्रल सेक्टर म्हणजे सुरुवात कुठून झाली, काय झाली, सगळी डिटेल माहिती आपण त्या ठिकाणी दिलेली होती. त्याच्यानंतर जर आपण याचा बघितला स्वॉटचा जो काय क्वेश्चन आहे नासा आणि CNES, तर याच्यामध्ये मात्र आपण उत्तरापर्यंत जाऊ शकत नाही, पण आपण स्वॉट हा टॉपिक कव्हर केला होता. आपल्याला वाटलं नव्हतं एवढं डिटेलमध्ये विचारतील. नासाचा हा उपग्रह होता, आणि सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी, हे जेव्हा मी सुरुवातीला करंट अफेअर्स स्वतः हाताने लिहून सगळ्या नोट्स काढायचो ना, त्यावेळेसच्या बॅच मधलं म्हणजे जी मंथली बॅच आहे त्या बॅच मध्ये कव्हर होताना आपल्याला बघायला मिळते. बाकी आर्टिकल 112 हा खरं तर पॉलिटीमध्ये आलेला प्रश्न आहे, पण तो आपल्या करंटच्या बजेटचं जे काही लेक्चर होतं बघा, बजेटचं जे पहिलं लेक्चर होतं ना, म्हणजे बजेटची सुरुवातच आपण इथून केली होती ऍज पर आर्टिकल 122 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि मी इथं सांगितलं पण होतं लेक्चरमध्ये की हे कशा पद्धतीनं प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात, आणि ते आपल्याला बघायला पण मिळालेलं आहे. आता जर पुढचा आपण IMFचा बघितला 2024च्या याच्या रँकिंग नुसार, USA, चायना, जर्मनी, जपान, इंडिया, बघा करंटच्या बॅचमध्ये कशा पद्धतीनं ते घेतलं होतं. सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था चायना, US, चायना, जपान, जर्मनी, इंडिया. 5 नंबरला UK ला मागे टाकले, हे पण आपण त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि लेक्चरमध्ये सांगितलेली गोष्टी एकदा सहसा विसरत नाही. त्यामुळे मित्रांनो, चालू घडामोडीची जी आपली मंथलीची बॅच आहे, मला असं वाटतं कुठेतरी खूप अंडर एस्टिमेटेड आहे. P2P ला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. खरं तर इथं रिफ्लेक्शन जास्त बघायला मिळालं नाही आउट ऑफ बॉक्स आल्यामुळं, पण आपल्या ज्या मंथली बॅच आहे चालू घडामोडी मंथली, जे आपण आता नवीन ट्रेंड आणि पॅटर्न नुसार परत अपडेट करतोय, मला वाटतं त्या बॅचला कधीही मरण नाही. राज्यसेवेच्या बाबतीमध्ये पण फक्त नोव्हेंबरच्या एका मंथ मधून 4 प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. एका PDF 8 पेज, फक्त 8 पेज मधून 4 प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. मला असं वाटतं 50% पर पेज तो रेशो त्या ठिकाणी नोव्हेंबरच्या करंट अफेअर मधून आपल्याला बघायला मिळाला. चालू घडामोडीची जी बॅच आहे ती खूप अंडर एस्टिमेटेड आहे. त्यानंतर पुढचा जर प्रश्न आपण बघितला बघा, श्री अन्न याबद्दल, भरड धान्य श्री अन्न, हे 2दा कव्हर केलं होतं मी, चॅनलवर पण टाकलं होतं.
आपण एक ठळक बातम्या नावाचं सदर चालू केलं होतं. अनफॉर्च्युनेटली ते मला काही नंतर कंटिन्यू करता आलं नाही, पण त्याच्यामध्ये बघा ग्लोबल मिलेट स्त्रियांना परिषद, आणि मग त्यामुळं जेव्हा हा प्रश्न मी बघितला, आपण परत ठळक बातम्या नावाचं एक सदर चालू केलंय, ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवल आणि स्टेट लेवल किंवा रिजनल लेवलच्या महत्वाच्या ज्या काही बातम्या आहेत डेलीच्या डेली आपण देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला जरी प्रश्न अवघड आले, जरी इंडिया एअरबुकच्या बाहेरचे आले किंवा जरी ते मंथली मॅगझिनच्या बाहेर आले, तरी डेलीच्या बातम्यांमधून शक्यतो ते मिस होत नाहीत, ते कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि अगदी मोफतपणे हे सदर आपण आपल्या चॅनलवर सुरू केलंय. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि पिन कमेंटमध्ये तुम्हाला दिलेली आहे. आपण चॅनलवर विनाकारण बाकीच्या गोष्टी जास्त करत नाहीत. जेवढं महत्वाचं आहे बघा, तोच प्रश्न परत आपण करंटची जी बॅच आहे आपली बजेट आणि सर्वे, त्याच्यामध्ये पण हे डिस्कस केलं होतं, ग्लोबल हेल्थ फॉर मिलेट्स स्त्रियांना. हे तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी हा प्रश्न परत दाखवलेला होता. संघटन से समृद्धी, मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचा आपल्या करंट अफेअर्सचा क्रक्स आहे ना, हा आहे संघटन से समृद्धी बद्दल. बघा 2च ओळी दिल्या होत्या मी, संघटन से समृद्धी, मिनिस्टर ऑफ रूरल डेव्हलपमेंट डे नुरून आणि लिव्हिंग नो वुमन बिहाइंड, फक्त 2 वाक्य दिली होते मित्रांनो. पहिलं वाक्य जे होतं, पहिल्या वाक्यावर प्रश्न आला संघटन से समृद्धी. हँड रिटन नोट्स आहेत आपल्या करंट मंथलीमध्ये, मी स्वतः काढलेल्या ह्या ज्या नोट्स आहेत याच्यातून आपल्याला तो प्रश्न बघायला मिळतोय. पुढे आपण मालदीव विषयी जेव्हा विचार करतो, मालदीव इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे. मालदीवमध्ये हे बघा व्हॅल्यू ॲडिशनची ही नोट आहे. राज्यसेवाच्या करंट अफेअर्सच्या वेळी आपण व्हॅल्यू ॲडिशन दिलं होतं तुम्हाला. हे लक्षद्वीपचा राज्यसेवेचा प्रश्न सोडवताना हे लोकेशन जे आहे लक्षद्वीपचं, त्याच्यावरून पण तुम्हाला बरीचशी मदत त्या ठिकाणी होऊ शकते. बघा लक्षद्वीपच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला त्या ठिकाणी, आणि मालदीवच्या बाबतीमध्ये पण बघा, बुद्धिझम इन मालदीव्स वॉज रिप्लेस्ड इन 12th century बाय इस्लाम. तर हे पण तुम्हाला जे स्टेटमेंट आहे ते व्हॅल्यू ॲडिशनचं जे काही आपलं मटेरियल आहे त्याच्यामधून कव्हर होताना बघतोय. आपण देण्यामध्ये कधीच ढिल्ला हे खेळत नाही, टाईट हात ठेवत नाही. ढिल्या हाताने आपण देतो, जे काय देतो. करंटमध्ये सांगितलेल्या प्रश्नापेक्षा जास्त प्रश्न दिले. जिथं जिथं वाटलं की आपलं काहीतरी कमी पडतंय, आपण व्हॅल्यू ॲडिशन दिली पाहिजे, व्हॅल्यू ॲडिशन पण देण्याचा प्रयत्न केला. आपण प्रत्येक विषयाला व्हॅल्यू ॲडिशन दिली होती, राज्यसेवा P2P मध्ये पण आणि संयुक्त पूर्वच्या P2P मध्ये. शेवटच्या दिवशीपर्यंत जे जे काय महत्वाचं वाटलं ते आपण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आफ्रिकन युनियनचं अँथम जे आहे व्हॅल्यू ॲडिशन मधलं जे आपलं मटेरियल बघा, डायरेक्टली व्हॅल्यू ॲडिशनच्या मटेरियल मधून डायरेक्ट अँथम, लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर, डायरेक्टली आपल्याला ते कव्हर होताना दिसतंय. म्हणजे जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं ऑथेंटिक सोर्स जो एकदम स्टँडर्ड आहे, जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत तिथल्या पेजवर अबाउट असची माहिती असेल, डायग्राम्स असतील, एम्ब्लेम, फ्लॅग असेल, कलर, इन्फोग्राफिक्स वगैरे सगळं देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे विकिपीडिया पासून तर स्टँडर्ड सोर्सेस पर्यंत सगळे आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे करंटचे पण नाही म्हटलं तरी आपले 9 प्रश्न आउट ऑफ 15 मला वाटतं ही खूप मोठी अचिव्हमेंट या करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि जी आपली सगळ्यात ब्रेड अँड बटर बॅच आहे ती आहे राज्यसेवा किंवा इतर संयुक्त पूर्व परीक्षेचे ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे. त्या बॅचच्या बाबतीमध्ये कसा फायदा झालाय, प्रीतम सानप यांना 39 मेन्सला मार्क वाढलेत, विशाल यांचे तर संयुक्त पूर्वला 19 मार्क त्या ठिकाणी वाढले होते. आणि असेच कुठेतरी इम्प्रूव्हमेंट आपल्याला वेळोवेळी इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये बघायला मिळतात. त्याचे स्क्रीनशॉट्स फीडबॅकचे वेळोवेळी चॅनलवर शेअर करत असतो. बॅच बद्दल डिटेल माहिती किंवा बाकीच्या गोष्टी तुम्हाला सगळ्या त्या ठिकाणी ऍपवर अवेलेबल आहेत. ऍपची लिंक म्हणा किंवा चॅनलची लिंक म्हणा डिस्क्रिप्शन मध्ये पण दिली, पहिली पिन कमेंट आहे त्या ठिकाणी पण दिलेली आहे. मला असं वाटतं आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील की खरंच कुठली बॅच घ्यायला पाहिजे, नाही घ्यायला पाहिजे. आणि बरेच जण जे म्हणतात की आहे तर काय, मग हे दाखवण्यासाठी हा सगळा खटाटोपा आपण केला होता की तुम्हाला कळावं की खरंच बॅच मधून काही येतं का निवळ भापारे असतात. त्या अनुषंगाने ही सगळी चर्चा होती. धन्यवाद. आणि काही अडचण असेल तर आपला जो काही फ्री नंबर आहे त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता. थँक्यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट.